आज आपण माव्यासारख्या चवीचा शिरा बनवणार आहोत. शिरा बनवण्याची ही एक वेगळी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे. घरातील 4 साहित्यांमध्ये आज आपण हा शिरा बनवणार आहोत. यालाच मखंडी हलवा असं म्हणतात. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून अर्धा वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी इतकं दूध घालून रवा दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता. रवा दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं रवा दुधामध्ये मुरवत ठेवायचा आहे. 20 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. रवा दुधामध्ये छान असा मुरलेला आहे. रव्याने दूध पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे. हलवा बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तूप घालणार आहे. तूप आपल्याला मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये सुकामेवा घालून परतवून घ्यायचा आहे. इथे मी काजू बदामाचे काप घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घेऊ शकता किंवा नाही वापरलात तरी देखील चालेल. सुकामेवा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दुधामध्ये जो रवा भिजत ठेवलेला तो रवा घालून 5 मिनिटं परतवून घ्यायचा आहे. रवा परतवून झाल्यानंतर लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्याच कढईमध्ये 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला पाव वाटी इतकी साखर घालायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. साखर वितळली की त्यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं अर्धा वाटी इतकं दूध घालायचं आहे आणि परतवून घेतलेला रवा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये गुठळी राहणार नाही. साखर वितळली की त्यामध्ये तुम्ही वेलची पावडरसुद्धा घालू शकता, म्हणजे हलव्याला आणखी स्वाद येईल. ज्या वाटीने आपण रवा घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत. रवा व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आपला मखंडी हलवा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.